एनिमा संबंधी थोडी माहिती घेऊया। बाजारातून असा एनिमा पॉट मिळतो, बाजारामधून असा एनिमा पॉट मिळतो, त्या रेडीमेड मिळतो, त्यामधून हे सगळं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध होईल। यामध्ये हा एनिमाचा पॉट, हे छोटं नोझल, हे अटॅचमेंट, ही रबरी नळी आणि एक डुश कॅथेटर इतकं साहित्य या एनिमाच्या पॉटमध्ये रेडीमेड आपण घेतला की हे सगळं अवेलेबल होतं। एनिमा घेत असताना आपल्याला सुरुवातीला याची जी जोडणी करायची आहे ती या पद्धतीने करायची आहे। ही जी नळी आहे, ही नळी आपण या नोझलला पॉटच्या इथे आपण लावणार आहोत। याला या पद्धतीने आपण ही लावली की याची ही जोडणी झाली। त्यानंतर ही जी नळी आहे याला हे छोटं अटॅचमेंट जे आहे हे याला इथे जोडायचं आहे। हे जोडल्यानंतर दुसरा जो भाग आहे त्या भागाला आपल्याला हे छोटं कॅथेटर जे आहे ते आपल्याला लावायचं। हे या पद्धतीने लावलं की तुमचा एनिमा सेट हा तयार झाला। आता आपलं बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये जर एखादा खिळा असेल तर त्याला इथे आपण हे लटकवून देखील ठेवू शकतो, कारण सायफननी पाणी येणार आहे आणि पाणी याच्यामध्ये घेऊन आपण एनिमा स्वतः घेऊ शकतो। त्याची जी पद्धत आहे ती मात्र आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने शिकायला पाहिजे। त्यासाठी तुम्ही जर आमच्या सेंटरला आले किंवा कुठल्याही नॅचरोपॅथी सेंटरला गेले तर तिथे ती शिकता येते, परंतु याचा उपयोग आपण सहजपणे करू शकतो। एकदा शिकलो की आपण घेऊ शकतो। यामध्ये जे पाणी आहे ते गरम, थंड किंवा कडुलिंबाचं पाणी किंवा लिंबाचा रस किंवा सहदाचा एनिमा, अशा विविध प्रकारे एनिमा हा घेता येतो। दंताचा त्रास असेल तर आपण सहदाचा एनिमा घेत असतो, किंवा इन्फेक्शन असेल किंवा ताप वगैरे आलेला असेल तर कडुलिंबाच्या पाण्याचा देखील रस मिसळून त्या पाण्याचा एनिमा आपल्याला घेता येतो। अदरवाईज आपल्याला रुटीनमध्ये जर घ्यायचं असेल आणि पोट साफ होत नसेल तर त्यासाठी म्हणून आपण कोमट पाण्याचा एनिमा हा घ्यावा। साधारणतः 500 ml पर्यंत पाणी एनिमासाठी वापरावं। ते स्वच्छ उकळलेलं पाणी आणि थंड केलेलं असावं। थंड पाणी वापरत असताना टॉनिक एनिमा जो आहे तो मात्र 50 ते 200 ml पर्यंत पाण्याचा टॉनिक एनिमा हा घेता येतो। तो मात्र रेग्युलर घेता येतो, परंतु जो पोट साफ होण्यासाठी म्हणून जर तुम्ही साप्ताहिक एनिमा जर घेत असाल तर तो मात्र 500 ते 1000 ml पर्यंत ते व्यक्ती आणि त्याची प्रकृती, त्याची रिटेन्शन कॅपॅसिटी हे बघून हे आपल्याला ठरवावं लागतं। तर या पद्धतीने हा एनिमा सेट जो आहे आपण घरी जर ठेवला, आपण तो पाण्याने भरला, साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने, आणि उंचावर तो लटकवून दिला की आपण उभ्याने किंवा खाली वाकून या पद्धतीने मागे लावून एनिमा हा घेता येतो। तो लावण्यापूर्वी याला तिळाचं तेल किंवा ग्लिसरीन किंवा वॅसलीन हे लावून मग तो इन्सर्ट करावा, म्हणजे मग तिथे इजा होण्याची संभावना ही नसते आणि सहजतेने एनिमा हा घेता येतो आणि मल प्रवृत्ती होण्यास याने मदत मिळते। धन्यवाद।